कृपा करो हरि नारायणा, कृपा करो हरि नारायणा, कृपा करो हरि नारायणा, कृपा करो हरि दया करो हे जगवंदना, दया कर हे जगवंदना, दया करो हे जगवंदना, दया हे जगवंदना, कृपा करो हरि नारायणा, कृपा करो हरि मायातीता भाग्य विधाता, मायातीता भाग्य विधाता, मायातीता भाग्य विधाता, मायातीता भाग्य विधाता, दीनानाथा अनाथ के नाथा, दीनानाथा अनाथ के नाथा, दया करो हरि नारायणा, दया कर हरि नारायणा, कृपा करो हे जगवंदना, कृपा कर हे जगवंदना, दया करो हरि नारायणा, दया करो हरि नारायणा, भावातीता ज्ञान प्रदाता, भावातीता ज्ञान प्रदाता, भावातीता ज्ञान प्रदाता, भावातीता ज्ञान प्रदाता, दीनानाथा अनाथ के नाथा, दीनानाथा अनाथ के नाथा, कृपा करो हरि नारायणा, कृपा करो हरि नारायणा, दया करो हे जगवंदना, दया कर हे जगवंदना, कृपा करो हरि नारायणा, कृपा करो हरि नारायणा, हरि नारायणा, हरि नारायणा। बोले लक्ष्मी नारायण भगवान की। ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री सरस्वत्यै नमः, ओम श्री गुरुभ्यो नमः। समस्त जन कल्याणी निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। शुकासारिके पूर्णवैराग्यदाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे, कविवाल्मीका सारिका मान्य नमस्कार माधव सद्गुरु रामदास। जय जय रघुवीर समर्थ। कीर्तन भक्ती ही दुसरी भक्ती आहे। भगवंताविषयी जर आपल्याला प्रेम वाढवायचं असेल
तर म्हणे खूप भगवंताचं कीर्तन करा, भगवंताचे जे गुण आहे त्याचं गान करा, चर्चा करा. हे पहा, श्रवण भक्तीमध्ये कर्णेंद्रियांचा उपयोग, श्रोत्रेंद्रियांचा. आणखीन कीर्तन भक्तीमध्ये वागेंद्रिय, एक आहे ज्ञानेंद्रिय, एक आहे कर्मेंद्रिय. आणि जे आपण ऐकतो तेच आपण बोलतो. अनेक लोक आज चर्चा करू शकले नाही कारण त्यांनी ऐकलंच नाही आहे ना. म्हणजे हा विषय ऐकला नाही आहे. तर जो विषय ऐकला आहे त्याच्यावर चिंतन मनन करू शकतो. तर कीर्तन करण्यासाठी आधी श्रवण आहे की नाही. श्रवण केल्याशिवाय कीर्तन कसं होईल. म्हणून इथे श्रवणानंतर कीर्तन सांगितलेलं आहे. अच्छा, कीर्तनामध्ये आपण पाहिलं की भगवंताची जी कीर्ती आहे तिचं वर्णन केलं पाहिजे. अनेक वेळा काय होतं, आत्मकीर्तीमध्येच आपला जास्त मोह होतो, आत्ममोहित असतो आपण. कीर्तन करता करता स्वतःचंच कीर्तन करायला लागतो. ते रामकृष्ण परमहंस म्हणतात की जे कीर्तनकार आहे, कथाकार आहे, ते केरसोणीसारखे आहे. केरसोणीसारखे काय म्हणजे स्वच्छ करतात, पण म्हणे स्वच्छ करता करता स्वतः घाण नाही झाले पाहिजे. म्हणजे कीर्तन करता करता त्याचा अभिमान, मग काय प्रयोजनच गडबड झालं ना. पर्पज इज डिफिटेड. लोकांना स्वच्छ करायला गेलो आणि स्वतःच घाण झालो. तर कीर्तन करायचं पण फक्त देवासाठी. आता मीराबाई कीर्तन करत आहे, हे थोडी की किती ऑडियन्स आहे हे पाहत आहे मग ती मीरा हो गई मगन. लोकांशिवायसुद्धा ती मगन आहे. आता तुकाराम महाराज त्या भंडारा ना देहूच्या जवळ त्या डोंगरावर जाऊन कीर्तन करत आहे, म्हणजे अभंग रचत आहे, म्हणत आहे. तर याला काय म्हणतात इथे आलं ना, आपुलिया सुख स्वार्थी. स्वतःसाठी किंवा भगवंतासाठी. भगवंत ऐकत आहे ना, बस झालं का. लोकांनी ऐकलं किंवा नाही ऐकलं ते एकच आहे, देवाने ऐकलं पाहिजे. देवापर्यंत आपला आवाज पोचला पाहिजे. आणि तो अंतर्यामी असल्या कारणाने आपण जे काही बोलत आहोत तो ऐकतच आहे. म्हणून असं म्हणतात, पहिला जो श्रोता आहे तो अंतर्यामीच आहे, वक्त्याच्या हृदयामध्ये जो बसलेला आहे. तर आपण जसं पूजाही करतो त्याच्यामध्ये एक संकल्प सोडतो, त्याच्यामध्ये म्हणतो परमेश्वर प्रीत्यर्थम अहम करोमी. परमेश्वराची प्रीती मिळावी त्यासाठी मी करत आहे. प्रयोजन हेच असायला पाहिजे. तुम्हाला तो किस्सा माहीत असेल तानसेन आणि त्यांच्या गुरुजींचा, माहिती आहे ना. हरिदास आपल्या उपनिषद गंगा जे सिरियल आहे त्याच्यानं सुद्धा दाखवलेलं आहे. माहीत असेल तरी ऐका, अशा दृष्टीने ऐका जणू काही तुम्ही ऐकलंच नाही आहे. असं का हो का असे आश्चर्य व्यक्त करा. तर त्या किस्स्यामध्ये म्हणजे गोष्टीमध्ये सांगितलं आहे की पहा, तानसेनचे जे गुरु होते हरिदास, ते सुद्धा कीर्तन म्हणजे गाणं म्हणायचे, पण ते देवासाठी म्हणायचे म्हणून त्याच्यामध्ये जास्त गोडवा. जेव्हा अकबराने तानसेनचं गाणं ऐकलं तो म्हणाला की मला तुमच्या गुरूंचं गाणं ऐकायचं आहे. जर तू इतकं चांगलं म्हणतो तर तुझे गुरु तर निश्चितच म्हणत असतील. तर म्हणे अकबर म्हणाला की त्यांना घेऊन या दरबारात. म्हणे दरबारात ते येणार नाही. म्हणे मग कसं काय त्यांचं गाणं ऐकू शकतो. तर म्हणे तुम्हालाच चालावं लागेल तिथे. तुम्हाला त्यांच्या ते जिथे राहतात तिथे जावं लागेल. आणि ते वृंदावनमध्ये आजही ते मंदिर आहे जिथे
त्यांचे गुरु हरिदास ते गाणं म्हणायचे देवासमोर. आणि तानसेन म्हणाला की तुम्ही त्यांच्या समोर नाही जायचं, ते जेव्हा गाणं म्हणत असेल तेव्हा ऐकायचं. अकबर म्हणाला ठीक आहे मी जातो. तानसेन घेऊन गेला त्यांना. आणि खरोखर जेव्हा ऐकलं ते गाणं तर म्हणे खूपच तो प्रभावित झाला. म्हणे काय सुंदर आवाज आहे, किती गोडवा आहे. तर तानसेनला तो अकबर विचारतो की तू यांचाच शिष्य आहे पण तुझ्या गळ्यामध्ये असा गोडवा का नाही, असं माधुर्य का नाही. तर म्हणे फरक आहे ना. म्हणे काय फरक आहे. म्हणे ते भगवंताला प्रसन्न करण्यासाठी गातात, जगदीश्वराला प्रसन्न करण्यासाठी. म्हणे तू कोणासाठी गातो. म्हणे तुमच्यासाठी, तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी. तर हिंदीमध्ये चांगलं वाक्य आहे. म्हणे वो जगदीश्वर के लिए गाते हैं, मैं दिल्लीश्वर के लिए गाता हूँ. पहा, गाणं किंवा कीर्तन देवासाठी झालं मग त्याचा एक वेगळाच प्रभाव, परिणाम आपल्या अंतःकरणावर आणखीन श्रोत्यांवर. म्हणून इथे म्हणतात की भगवत कीर्ती वाढवावी. अभिमानासाठी किंवा अभिमान ठेवून मग जर आपण म्हटलं त्याच्यामध्ये थोडंसं काय तो स्वाद नाही येणार, ते रस नाही येणार. अच्छा, मग इथे म्हणतात की पहा, कीर्तन एक अशी एक भक्ती आहे किंवा कीर्तनी साधना भगवंताला खूप आवडते. पुढे पहा, मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची. त्याच्या पुढे पहा, आपण बरोबर म्हणू, भगवंतास कीर्तन प्रिये, कीर्तने समाधान होय, बहुत जनासी उपाय, हरिकीर्तने कलियुगे, विचित्रे ध्याने, वर्णावी अलंकार भूषणे, ध्यानमूर्ती अंतःकरणे, लक्षून कथा करावी. येश कीर्ती प्रताप महिमा, आवडी वर्णावा परमात्मा, जेने भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय. कथा अन्वय लापणिका, नामघोष करताळिका, प्रसंगे बोलाव्या अनेक, धात मात नेमस्त. इथे म्हणतात भगवंताला कीर्तन आवडतं, कीर्तनप्रिय. म्हणून संस्कृतमध्ये एक श्लोकच आहे, त्याचंच मराठीकरण रामदास स्वामींनी सुद्धा केलं आहे. नाहम वसामी वैकुंठे, योगिनाम हृदयेन च, मद्भक्ता यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारद. नारदाने विचारलं, देव तू कुठे राहतो. नाहम वसामी वैकुंठे, म्हणे मी वैकुंठात नाही राहत. पण म्हणे तुमचा ॲड्रेस तर वैकुंठातच आहे ना. म्हणे तो फक्त आधार कार्डसाठी दिलेला आहे, खरं मी तिथे राहत नाही. इट इज जस्ट फॉर ऑफिशियल पर्पसेस. मग कुठे राहतात. योगियांच्या हृदयामध्ये. म्हणे न. मग म्हणे मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि. जिथे माझे भक्त लोक माझं गुणगान करतात, कीर्तन, तिथे मी राहतो. आणि आपण पाहतो त्या भागवतामध्ये सुद्धा फार सुंदर प्रसंग आहे. शुकदेव मुनी जेव्हा कथा करत आहे तिथे स्वतः भगवंत येऊन नाचू लागले. हां, प्रल्हाद तालधारी, प्रल्हाद ताल वाजवू लागला, कोणी करताल वाजवू लागला, कोणी पखावाज वाजवू लागला. असे सगळे भक्तजण तिथे गोळा झाले. स्वतः भगवंत तिथे आले. नामदेव कीर्तन करी प्रेम भर, नाचे पांडुरंग, आहे ना. जनाबाई म्हणे देवा बोला अभंग. जनाबाईचा अभंग आहे. नामदेव कीर्तन करायचे तेव्हा स्वतः भगवंत. आणि म्हणे गळला पितांबर,
नाचत डोलत देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, असं म्हणतात. कबीर कसे काय आले काय माहिती, पण आहे त्याच्यामध्ये. कोणी असेल सावध, अरे अरे काय होतं पा म्हणजे भान ते विसरले, भगवंत स्वतः. असं कीर्तन. नामयाची जनी लोळे संतांच्या पायी, जनन मरण पासून मुक्ता करीते विठाई. तर छान एक अभंग आहे, नामदेव कीर्तन करी. गुरुजींनी त्यात चालीवर एक रचलं आहे, संध्याकाळी म्हणू आपण. सस्पेन्स. ज्याला माहीत आहे, अनेक लोकांना माहीत आहे. रामनाम कीर्तन करे भक्तजन, नृत्य करे भगवान. तर भगवंताला कीर्तन आवडतं, म्हणजे जिथे कीर्तन आहे मी सुद्धा नाचू लागतो. आणि साधारणपणे आपण पाहतो कीर्तन लोकांना आवडतंच तसंही. कारण मी सांगितलं ना, त्यामध्ये संगीत आहे, ताल आहे, राग आहे. फार जास्त डोक्याचा उपयोग केला की लोक जरा थकतात, खूप कठीण होतं. जड होत आहे. तर कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होय. पहा इथे लिहिलं आहे, बहुत जनासी उपाय हरि कीर्तने कलयुगी. कलियुगामध्ये कीर्तन जास्त इफेक्टिव्ह आहे, प्रभावी आहे. कलौ केशव कीर्तनात असं लिहिलं आहे. सतयुगामध्ये ध्यानाचं जास्त प्रभाव आहे. सतयुगामध्ये ध्यान, कारण सात्विक होते ना लोक. त्रेतायुगामध्ये यज्ञयाग ते जास्त प्रसिद्ध होते. म्हणून रामावतारांच्या काळामध्ये आपण पाहतो खूप यज्ञच यज्ञ. स्वतः प्रभू रामचंद्र यज्ञमुळेच, त्या यज्ञकुंडामधूनच प्रकट झाले. तो अग्निदेव त्यांनी रुची पायसम दिलं आहे, घेरे पायसदान दशरथा. अच्छा, आपण रामकथेसारखं ऐकतो की प्रभू रामचंद्र गेले वनामध्ये, त्यांनी काय केलं, यज्ञाचं रक्षण. विश्वामित्र बरोबर गेले, यज्ञाचं रक्षण. तर यज्ञ इकडे द्वापर युगामध्ये पूजा जास्त आहे. गोवर्धन पूजा, गाईची पूजा, कृष्ण भगवान पूजा करत आहे. पूजेचं जास्त प्रस्थ आहे. आणखीन कलियुगामध्ये म्हणे कीर्तन, आणि पुढे आपण पाहू नामस्मरण. अच्छा, जर हे साधन आपण पाहिले तर ध्यानासाठी सगळ्यात जास्त सात्विकता लागते. तर सत्वगुण सगळ्यात अधिक होतं. मग रजोगुण वाढत गेलं यज्ञामध्ये. यज्ञासाठी रजोगुण पाहिजे. आता यज्ञ करणंही सोपं नाही. 4-4 तास त्या यज्ञकुंडा समोर बसायचं, हवन कुंडा, धूर निघत आहे, स्वाहा स्वाहा, आणि खूप लांब, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर वेळ लागतो ना. शतचंडी यज्ञ वगैरे काय काय करतात, शतरुद्री. त्यामुळे ते जरा कठीण आहे. तर मग पूजा, आणि पूजेमध्ये काय ऑप्शन आहे, षोडशोपचार, पंचोपचार, आणि त्याचा विस्तारण संकोच आपण करू शकतो. केशवाय नमः, पाद्यम समर्पयामि, एक मंत्रांनी करू शकतो, किंवा मग पूर्ण मोठे मोठे मंत्र घेऊन एक उपचार. पंचोपचार आहे नुसतं काय धूप दीप नैवेद्य, आणि नाही तर काय मानसिक पूजा आहे, मनाने करू शकतो. एक संत म्हणाले की जेव्हा तुम्ही मनाने पूजा करता तेव्हा खूप द्या भगवंताला, सुवर्ण पुष्प दक्षिणा, कारण मनानेच द्यायचं म्हणून. सोन्याचं आसन देत आहे, पंचपक्वान देत आहे. पण ज्याला सवय नाही ना असं विचार करण्याची, तो मनाने सुद्धा ₹1.25 दक्षिणा समर्पयामि. बुद्धीमध्ये तिथं ते आकार घेऊच नाही शकत ते. तर पूजा ही अजून सोपी आहे यज्ञापेक्षा.
आणखीन नामस्मरण किंवा कीर्तन याच्यामध्ये काही द्रव्य नको आहे ना, वस्तू नको आहे, फक्त शब्द. वाङ्मयी पूजा याला म्हणतात, वाङ्मयी पूजा. तर म्हणे कलियुगे बहुत जनासी उपाय हरिकीर्तने. अच्छा, मग इथे म्हणतात की जे कीर्तन करणारे आहे त्यांनी काय केलं पाहिजे. छान वर्णन आहे. विविध विचित्रे ध्याने वर्णावी अलंकार आभूषणे. जो कीर्तनकार आहे त्यांनी काय केलं पाहिजे, तर भगवंताचं जे रूप आहे त्याचं खूप छान वर्णन केलं पाहिजे. म्हणजे लोकांच्या डोळ्याच्या समोर ते चित्र उभं राहिलं पाहिजे. तर त्यांचे अलंकार, आभूषण, त्यांचं रूप, सशंखचक्रम सकिरीटकुंडलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमार्पितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनं. तर एक एक आयुध आहे, त्यांचे वस्त्र आहे, त्यांचा वर्ण आहे, त्याचं वर्णन करावं. म्हणजे कथा अशी करावी की ज्याचं वर्णन करत आहे तो समोर दिसला पाहिजे. आणि त्या प्रसंगाचंही वर्णन असं करावं की त्याला वाटावं की अरे आपण त्याच प्रसंगात आहोत. आणि तुळशीदासांचं रामचरितमानस वाचलं तर त्याच्यामध्ये असं आपल्याला दिसतं की स्वतः तुळशीदासजी त्या प्रसंगामध्ये प्रविष्ट झाले. असं म्हणे त्या दरबारामध्ये सगळेजणं जय जयकार करत आहे, तुलसीदासजी के भगवान की जय. आता तुलसीदासजी पण ते तिथे स्वतः आहे, आणखीन तुळशीदासाच्या नावाने जय जयकार करतात. असं वर्णन आहे एकदम. आणखीन राम लक्ष्मण सीता जात आहे, तर म्हणे असं जात आहे जसं काही जीव ब्रह्म विच माया जैसी. म्हणे आजही जे चित्र जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर तुम्हालाही तसंच अनुभव होईल. तर अर्थ काय आहे की कीर्तन पूर्ण मनापासून केलं पाहिजे. त्या प्रसंगामध्ये मन पूर्णपणे टाकलं पाहिजे, ओतलं पाहिजे याला म्हणतात, तेव्हाच ते प्रभावी होतं. तर वर्णावी, मग ध्यानमूर्ती अंतःकरणे लक्षुनी कथा करावी. तेच सांगितलं, अंतःकरणापासून त्या प्रसंगाशी किंवा त्या कॅरेक्टरशी, ज्याला म्हणतो ना आपण, एकरूप होऊन. ते ईश्वरचंद्र विद्यासागरांचं मी वर्णन तुम्हाला आधी सांगितलं आहे. कधी स्वातंत्र्य सैनिक होते ते, आणखीन त्यावेळेस वेगवेगळे नाटक व्हायचे. आणि नाटक होत असे तर एक नाटक होतं त्याच्यामध्ये तो इंग्रज ऑफिसर यातना देत आहे त्या स्वातंत्र्य सैनिकाला. ते नाटक पाहत आहे. ते एकदम स्टेजवर चढले आणि त्या ऑफिसरची कॉलर धरली. असं खरं म्हणजे नाटक आहेत, पण ते तेवढे एकरूप झाले त्याच्याशी. आणि तो जो नट होता तो म्हणाला, आज माझं नाटक सफळ झालं. जी भावना मी व्यक्त करू इच्छित आहे ती भावना श्रोत्यांमध्ये पूर्णपणे प्रविष्ट झाली. तर असं असायला पाहिजे. खरं म्हणजे याच्यामध्ये जे वर्णन आहे ते कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार त्यांच्यासाठी जास्त आहे. त्यांनी असं करावं, असं करावं. मग इथे म्हणतात पुढे की येश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा, जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होवे. ते जातं सांगितलं. भगवत भक्त तृप्त झाले पाहिजे. वा, एकदम खूपच छान वाटलं, मजा आली. जसं संगीतामध्ये काय म्हणतात, क्या बात है, क्या बात है. तसं एकदम संस्कृत म्हणतात साधू 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 साधू. संतुष्ट. ते उपनिषद गंगा पहा तुम्ही, त्याच्यामध्ये ते अष्टावक्र जेव्हा सांगत आहे तेव्हा सगळे एकदम वा, किती छान, किती छान. तर तृप्ती झाली पाहिजे, असं कीर्तन असावं. मग
कथा अन्वय लापणिका नामघोष करताळिका. म्हणे कथा अन्वय लापणिका याचा अर्थ दिलेला आहे. कथानकामध्ये सुसंगती असावी. अन्वय लापणिका म्हणजे अन्वयचा अर्थच काय ते एकमेकाशी जुळलेलं असायला पाहिजे. विचार प्रसंग असं नाही भलतंच काही सांगत आहे, सिद्धांत काही आहे, दृष्टांत काही भलताच देत आहे, गोष्ट काही वेगळंच प्रसंग देत आहे. अनेक वेळा असे असतात काही काही विद्वान लोक ते बोलायला सुरुवात करतात कुठे 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 कुठे, कारण एवढं ज्ञान असतं त्यांच्याकडे, पण एक तो धागा एक दोरा धरून नाही करत. विचारक्रम झाला पाहिजे ना, कुठे कुठे कुठे. आणि बोलायला सांगितलं 10 मिनटं 1 तास. चिठ्ठी लोक पाठवतात पण ते चिठ्ठी पाहत नाही, कारण त्यांना माहीत आहे काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये. एकदा इंदोरला असंच झालं. गुरुजींच्या याच्यासाठी उद्घाटनासाठी व्हाईस चान्सलर एक शिवमंगलसिंग सुमन होते उज्जैनचे, त्यांना बोलवलं. आता विद्वान माणूस म्हणून उद्घाटनासाठी फार जास्त विद्वान लोकांना बोलवू नये, नाही तर तेच एवढं प्रवचन करतात. आता 45 मिनटं ते बोलले, 1 तासाचा कार्यक्रम होता. आता गुरुजींचं टर्न आणलं. गुरुजी म्हणे आता उद्यापासून आपण आपला सत्संग सुरू करू. आणि काय झालं माहिती आहे, गुरुजींच्या डिग्रीमध्ये त्यांची साईन होती. तर ते गुरुजींनी ते उल्लेख केला, ते एकदम आश्चर्य व्यक्त. BScची डिग्रीमध्ये आपके हमारे इसवे. तर गंमत म्हणजे काय, भान असायला पाहिजे ना वक्त्याला, वेळेचा भान, कथेचा भान. बोलत आहे ते आहे ना, की श्रोते म्हणाले की आता थांबवा. तो वक्ता म्हणाला सॉरी मी घड्याळ पाहिलं नाही, घड्याळ आणलं नाही. ते श्रोते म्हणाले पण कॅलेंडर तर होता ना समोर. पूर्ण दिवस येऊन गेला. अतिशयोक्ती अलंकार. कथा अन्वय लापणिका नामघोष करताळिका. मध्ये मध्ये नामघोष केला पाहिजे, जय जयकार. जसं आपण वारकरी विठ्ठल विठ्ठल ठल विठ्ठल, नामघोष. टाळ्या वाजवल्या पाहिजे, टाळ्यांचा गडगडाट केला पाहिजे. प्रसंगे बोलावा अनेका धात माता नेमस्त. धात माता नेमस्त म्हणजे गोष्टी, काही काल्पनिक कथा गोष्टी, त्याला म्हणतात धात माता. जसं आई सांगते की नाही मुलाला बाळाला गोष्टी, त्याप्रमाणे असे इंटरेस्टिंग काहीतरी सांगावं. मग पुढे आता पहा, पुढचे आपण वाचू. ताळ मृदांग हरिकीर्तन संगीत नृत्य तानवान नाना कथानुसंधान तुटोची नेदावे. करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी घडघडाटे. श्रोतयांची श्रवणपुटे आनंदे भरावे. कंपरोमांच स्फुराणे प्रेमाश्रितगा लोटांगणे नमस्कार घाला. पदे दोहडे श्लोकप्रबंध धाटी मुद्रा अनेक छंद. वीरभाटिंब विनोद प्रसंगे करावे. नाना नवरसिक शृंगारिक नाना वचने प्रास्ताविक. शास्त्राधारे बोलावी. आता पहा, हे सगळं मी सांगितलं ना, जे कीर्तन करणारे त्यांच्यासाठी या सूचना आहे जणू काही, असं करावं असं करावं. आता इथे म्हणतात टाळ मृदुंग हरिकीर्तन, टाळ मृदुंग असायला पाहिजे. आता बघा, कीर्तनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं वारकरी पंथ आहे, संप्रदाय, नारदीय संप्रदाय, त्याने एकीकडे तबला एकीकडे पेटी, मग त्याने पूर्वरंग उत्तररंग असं असतं. वारकरी लोक एक पद घेतात, मग त्याचं पूर्ण विवरण करतात.
तर वेगवेगळे असे प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये टाळ, मृदंग, संगीत, नृत्य हे सगळं असायला पाहिजे. आणि नाना कथा अनुसंधान तुटोची नेदावे, हे मुख्य आहे. अनुसंधान न तुटावे, म्हणजे जो एक तुम्ही घेतला विषय, तो विषय संपूर्ण प्रस्तुत करता आला पाहिजे. मग इथे म्हणतात करुणा कीर्तनाच्या लोटे, त्याच्यामध्ये करुण भाव असायला पाहिजे. जर प्रसंग तसा आहे तर त्याप्रमाणे भक्तिभाव असायला पाहिजे. कथा करावी घडघडाटे, काय शब्द आहे समर्थांचे. श्रोतियांच्या श्रवणपुटे आनंदे भरावी, अगदी श्रोतांच्या कानामध्ये आनंद भरावा. म्हणजे त्यांनासुद्धा कंप रोमांच स्फुरण हे सगळं झालं पाहिजे. जी भावना त्या कथेमध्ये, तीच भावना ऐकणाऱ्यामध्ये सुद्धा प्रविष्ट झाली पाहिजे, ट्रान्सफर झाली पाहिजे त्याला म्हणतात. तर स्वतः प्रेमाश्रुत सहित आम्ही हे पाहिलं, गुरुजी जेव्हा रामायण वगैरे करतात त्यांचा घसा एकदम अवरुद्ध होऊन जातो अनेक वेळा, रोमांच डोळ्यांमध्ये सुद्धा. जर अंतःकरण निर्मळ असेल, स्वच्छ असेल तर ते सगळं होतं. नाही तर ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना स्टोन हार्टेड, निष्ठुर कठोर मन असेल तर काही भावना त्याच्यामध्ये प्रकट होत नाही. साहित्यामध्ये वेगवेगळे भाव सांगितले आहे. संचारी भाव, स्थायी भाव, अनुभाव, विभाव. आधी तो मनामध्ये प्रकट होतो, मग मनामधून शरीरामध्ये प्रकट होतो, इंद्रियांमधून प्रकट होतो. अष्टसात्विक भाव म्हणतात त्याला, अष्टसात्विक भाव. एकदम स्तब्ध होऊन जातो, थांबून जातो एकदम बोलता बोलता, किंवा एकदम रडू लागतो, किंवा कधी मूर्छित होतो. असे सगळे भाव सांगितलेले आहे. जसं जसं भावाचा तीव्र वेग वाढत जातो त्याप्रमाणे तीव्रता वाढते. तर इथे म्हणतात कीर्तनकारामध्ये हे सगळे गुण असायला पाहिजे. मग इथे म्हणतात देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे, लोटांगण घालावे. ते आहे ना अभंगामध्ये वर्णन केलं आहे ना महाराजांनी, खेळ मांडियेला एकाएकी लोटांगणे, एकमेकाचे. तर लोटांगण घातले पाहिजे. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्या निपाहीन रूप तुझे. तर म्हणे भक्तामध्ये हे सगळे गुण असायला पाहिजे. नमस्कार घालावे. आता एक वंदन भक्ती आपण पाहणार आहोत, वंदन भक्ती, त्याच्यावर नमस्कारच आहे पूर्ण. मग इथे म्हणतात की जो कीर्तन करत आहे, आता मागे आलं होतं पाठांतर भरपूर असायला पाहिजे. तर कशाचं पाठांतर? पद, दोहडे म्हणजे दोहे, श्लोक, प्रबंध, म्हणजे वेगवेगळे हे जे शास्त्र आहे, वेगवेगळे संतांचं जे चरित्र आहे त्याचा अभ्यास खूप भरपूर करायला पाहिजे. त्यानेच ते कीर्तन काय होतं, प्रभावी होतं. नाही तर मोनोटोनस होतं, त्याला म्हणतात काय, कंटाळवाणं होतं. तर असं वेगवेगळे म्हणून त्या आर्या, आणखीन काय काय म्हणतात त्याला मराठीत, वेगवेगळे दोहे, छंद, वृत्त हे सगळं. इथे म्हणतात वीरभाटी, वीरभाटी म्हणजे पोवाडे, जी 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 पोवाडेसुद्धा आले पाहिजे इथे म्हणतात. मग विनोद प्रसंगे करावे, विनोदही करता आला पाहिजे. वक्त्यांचा हाही एक जॉब आहे, त्याला खूप जोक्स आले पाहिजे. विनोद, नाही तर ते कंटाळवाणं होतं. गुरुदेवांचं एक नाव आहे विनोद प्रियाय नमः. गुरुजींचे जर प्रवचन ऐकले असेल तर विनोद खूप करतात, त्यानेच त्याच्यामध्ये एक आनंद येतो. नाही तर ते काय एक रस होऊन जातं नुसतं. सगळे रस असले पाहिजे, हास्यरस, वीररस, करुणरस, भक्तिरस, शांतरस. पुढे आलेलंच आहे नाना नवरसिक शृंगारिक, शृंगाररस, गद्यपदाचे कौतुक,
नाना वचने प्रास्ताविक शास्त्र आधारे बोलावी. हां, हे महत्त्वाचं आहे. मनानेच आपलं काहीतरी बोलत आहे नाही, शास्त्रप्रमाणे. सगळ्यात पहिलं स्थान शास्त्राचं. आपल्या इथे काय म्हटलेलं आहे? श्रुती, युक्ती, अनुभूती. माहिती आहे का 3 शब्द? श्रुती म्हणजे वेद, उपनिषद. म्हणजे जे काही मी सांगत आहे ते श्रुतीमध्ये आलेलं आहे. श्रुतीसंमत असायला पाहिजे. सगळ्यात पहिली अट ही आहे. मग जे काही मी सांगत आहे ते युक्तीच्याद्वारे सिद्ध करता आलं पाहिजे. तर्क, युक्ती. नुसतं शास्त्रांनी सांगितलं आहे, लोक म्हणतात तर काय झालं, आम्हाला सायंटिफिकली प्रूव्ह करून सांगा, है ना. तर्कप्रधान असतात, विचार. आणि तिसरं आहे, तर्काने तुम्ही काही सिद्ध जरी केलं तरी ते अनुभूती, अनुभवाच्या प्रांतात असायला पाहिजे. नाही तर काय ते काल्पनिक होईल. तर्क एक अशी वस्तू आहे, तर्काने तुम्ही काहीही सिद्ध करू शकता. ज्याची बुद्धी खूप असते ना, युक्तीवाली, ते काही करतात. आता काल आपण चंद्र वगैरे पाहतो ना, सूर्य काय म्हणतात, तारामंडळ वगैरे. तर एकाने सांगितलं, आता मी नाशिकमध्ये सांगत होतो, प्रश्न विचारला की चंद्र जवळ आहे की अमेरिका? तर त्यांनी सांगितलं चंद्र जवळ आहे. युक्ती काय आहे, हेतू काय आहे? म्हणे जे दिसतं ते जवळ असतं, जे दिसत नाही ते लांब असतं. चंद्र दिसत आहे, अमेरिका दिसत नाही, म्हणून अमेरिका जवळ आहे, चंद्र काय आहे, चंद्र जवळ आहे, अमेरिका लांब आहे. इथे सिद्धम. वाह. असे दुस्तर्क असतात, त्याला कुतर्क. अनुभव सुद्धा आला पाहिजे. देवाबद्दल एकाने सिद्ध केलं, म्हणजे देव असूच नाही शकत, देव वगैरे तुमची अंधश्रद्धा आहे. त्यांनी काय तर्क दिला, म्हणे देव स्वतःला मारू शकतो का? मारू शकतो का? नाही मारू शकत. पण तुम्ही तर म्हणता तो सर्वशक्तिमान, काहीही करू शकतो, तो स्वतःला मारू नाही शकत. अच्छा, मग स्वतःला मारू शकतो. जर स्वतःला मारू शकतो म्हणजे तो मरतो, म्हणजे तो मग ईश्वर कसा राहिला? जो मरणार आहे तो ईश्वर कसा काय? कळतंय काय? पण हे सोडून द्यायचंच बरं का, नाही तर तुम्ही म्हणा. म्हणजे असे तर्क करून ते आपला सिद्धांत मांडतात. तर तर्क असायला पाहिजे, पण जे शास्त्रांनी सिद्ध केलं आहे ते समजण्यासाठी तर्क आहे. हां, तर्क इज सपोर्टिंग फॉर आवर ब्रेन, बुद्धीसाठी. आणि अनुभव असायला पाहिजे. अच्छा, नुसतं अनुभवसुद्धा प्रमाण नाही, लक्षात द्या. हे बा, आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की मी शरीर आहे. अनुभव आहे की नाही? अनुभव आहे, मी शरीर आहे. पण ते तर्क आणखीन शास्त्राच्या विरुद्ध आहे. आपल्याला असं वाटतं की मी शरीर आहे, पण विचार केल्यावर ते चुकीचं. अनुभव तर बरंच काही आहे. आता काल जसा आपल्याला अनुभव होत होता की त्या पूर्ण भागामध्ये एकही तारा नाही आहे, पण जेव्हा त्यांनी पाहिलं तर इतके झाले. तर अनुभव काही दिसत आहे, सत्य काही वेगळं आहे. तर म्हणून तिन्ही पाहिजे, श्रुती, युक्ती, अनुभूती. शास्त्राचा आधार पाहिजे मुख्यतः, मग अनुभव, मग तर्क. तर इथे म्हणतात की शास्त्राधारे बोलावी. मग म्हणतात काय काय सांगावं? तर पहा, भक्ती, ज्ञान, वैराग्य लक्षण, नीती, न्याय, स्वधर्मरक्षण, साधन मार्ग, अध्यात्मनिरूपण, प्रांजळ बोलावे, प्रसंगे हरिकथा करावी, सगुण कीर्ती धरावी, वाढवावी अध्यात्मविद्या, पूर्वपक्ष त्यागुण सिद्धांत, बोलणे अव्यावेस्त, बोलो चिन्हय, करावे वेद पारायण,
सांगावे जनासी पुराण, माया ब्रह्मीचे विवरण, साकल्य वदावे, ब्राह्मण्य रक्षावे आदरे, उपासनेची भजनद्वार, गुरुपरंपरा निर्धार, चळोचने दावी. हे परत काय विषय मांडावा, कशाबद्दल कीर्तन करावं, प्रवचन करावं, चर्चा करावी, तर म्हणे भक्ती, ज्ञान, वैराग्य. हे 3 फार मुख्य विषय आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य. अच्छा, भक्ती एक अशी आहे, पाहिजे सर्वात आधी भक्ती लिहिली आहे. भक्ती असेल तर आपल्याला भगवंताचं ज्ञान होईल आणि संसारापासून काय होईल, वैराग्य होईल. असं म्हटलेलं आहे भागवतामध्ये की भक्तीमुळे 3 गोष्टी होतात. जसं जेवण केल्याने 3 गोष्टी होतात. म्हणजे काय होतात, क्षुधा निवृत्ती, पुष्टी आणि तुष्टी. भूक निवृत्त होते, शरीराचं पोषण होतं आणि तृप्ती होते. वाह. आणि आवडतं आपल्याला अन्न मिळालं, जे आवडीचं अन्न, म्हणजे आज तृप्ती झाली, आज खीर मिळाली, आज ब्रह्मानंद झाला, हे एक संत म्हणायचे. तर तृप्ती मिळते आपल्याला. नाही तर रोज आपण खातोय की थोडंफार बिस्किट वगैरे जर खात तर तृप्ती होत नाही, जोपर्यंत वरण भात भाजी पोळी. तर एक आहे तृप्ती. आमच्या स्वामीजींनी एक छान सांगितलं, मग जेवणामध्ये भगवंतानी एक रस किंवा आनंद ठेवला आहे. हे नाही तर हे चावणं म्हणजे नुसतं एक काय एक्सरसाइज झाली असते, मग कोणी ते केली नसती. नुसतं व्यायाम झाला असता ना, चावायचं नसतं. पण त्याच्यामध्ये काय आनंद ठेवला आहे म्हणून लोक ते करतात. तृप्ती आहे त्याच्यामध्ये. देवाने खूप भरपूर विचार करून सगळं बनवलेलं आहे. तर रस आहे त्याच्यामध्ये. तर मी जेवण करतो पण 3 परिणाम त्याचे होतात. त्याचप्रमाणे भक्तीने काय होतं, त्यामुळे संसारापासून वैराग्य, भगवंताचं ज्ञान, वैराग्य, ज्ञान, आणखीन अनुभूती, भगवंताचा अनुभव होतो. फक्त बौद्धिक ज्ञानच नाही होत, अनुभव होतो, असं भागवतामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून भक्ती केली पाहिजे. भक्तीमध्ये काय शक्ती आहे, तृप्ती आहे, अनेक गुण आहे, शांती आहे. रामायणामध्ये सीता माता जी आहे ती भक्तीची प्रतीक आहे ना. आणि तिथे जर तुम्ही वर्णन पाहाल तर कुठे कुठे सीता म्हणजे शक्ती आहे, कुठे कुठे सीता म्हणजे भक्ती आहे, कुठे सीता शांती आहे. तर शांती, भक्ती, शक्ती तिन्ही जुडलेले आहे. शांती विदेह सुता सहचारी, दहर अयोध्या नगर विहारी, खेलती मम हृदये श्रीरामा. एक संस्कृतमध्ये भजन आहे, त्याच्यामध्ये रामायण सांगितलं आहे. आपल्या अंतःकरणामध्ये रामायण घडत आहे. अंतःकरणच अयोध्या आहे, शांती विदेह सुता आहे, आत्मा राम आहे, आत्माच राम आहे. आणखीन रागद्वेष, महासुर, हे सगळे राक्षस आहे. मोह दशमोली तद्भ्रात अहंकार. मोह कोण आहे, रावण आहे. अहंकार कुंभकर्ण आहे. ताडका निराशा किंवा दुराशा आहे असं म्हटलेलं आहे. खरं दूषण, दुःख, आणखीन दोष आहे. हृदयामध्ये रामायण. आणखीन हे आत्मबोधामध्ये शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आत्मा रामो विराजते. आध्यात्मिक रामायणाला म्हणतात. बाहेर तर देवाने रावणाला मारलं, पण आतमध्ये रावण खूप छान बसला आहे, प्रसन्न, मोरूप. तर तिथे वर्णन आहे, सीता म्हणजे शांती, कधी कधी भक्ती. जिथे भक्ती आहे तिथे शांती आहे.
तर भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सगळे विषय आहे अध्यात्मामध्ये. म्हणे त्याचं तुम्ही काय करा, वर्णन करा. मग नीती, न्याय, आता विदुर नीती आहे किंवा धर्मनीती आहे, तर ते सगळं सांगा. नीती म्हणजे काय? नयनात नीती, जे आपल्याला बरोबर मार्गावर ठेवते त्याला म्हणतात नीती. मग स्वधर्म काय आहे? गीतेमध्ये तर स्वधर्म सगळा सांगितलेला आहे. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो वदा भयावा. त्यामुळे हे सगळं निरूपण केलं पाहिजे. प्रांजळ बोलावे, म्हणजे अशा भाषेमध्ये बोलावे की लोकांना आवड उत्पन्न झाली पाहिजे. हे पहा, वक्त्याचं फार जबाबदारी आहे. त्या विषयाबद्दल आवड निर्माण होईल की आवड जाईल हे याच्यावर निर्भर आहे की वक्ता कसं आहे. गुरुजी परवा छान सांगत होते, म्हणे शाळेमध्ये सुद्धा आपल्याला तो विषय आवडतो ज्याचा शिक्षक चांगला आहे. जर शिक्षक चांगला नसेल तर चांगला विषयसुद्धा बोरिंग होऊन जाईल तो. आणि जर तो असेल चांगला तर बोरिंग विषयसुद्धा. म्हणे असं वर्णन नरकाचं केलं पाहिजे की श्रोते म्हणतील चला आत्ता मीच तयार आहे. म्हणजे अशी जी वस्तू आहे जी लोक टाळतात त्याच्यावर सुद्धा इंटरेस्ट उत्पन्न. तर कीर्तनकार, कथाकार यांचे फार मोठं, प्रबोधनकार जेवढे आहे त्यांच्यामध्ये आता स्वतः समर्थांमध्ये सगळे गुण होत आहे म्हणून ते सांगू शकत आहे की नाही. अच्छा, मग इथे म्हणतात परत प्रसंगे हरिकथा करावी, सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी. सगुण निर्गुण दोघांची चर्चा करत राहावी. अच्छा, पुढची ओवी फारच महत्त्वाची आहे. पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त. आता बा दोन पक्ष असतात, पूर्व पक्ष आणखीन उत्तर पक्ष. पूर्व पक्ष म्हणजे अपोजिट, जे सिद्धांताच्या विरुद्ध आहे. तर आता पूर्व पक्षाचंच खूप जास्त वर्णन करायचं नाही. म्हणजे देव नाही आहे हेच तो मांडत आहे नुसतं. सिद्धांत पक्षावर जास्त जोर द्यायचा आहे. आत्मा आहे, तू आत्मा आहे. नाही तर पूर्व पक्ष काय, मी शरीर आहे. हे पहा, शंकराचार्यांच्या भाष्यांमध्ये जर तुम्ही बघितलं भाष्य, त्याच्यामध्ये असं शास्त्रार्थ येतो. ते स्वतःच ॲक्च्युली प्रश्न करतात आणि मग त्याचं उत्तर देतात. तर ते जे सांगणारे आहेत त्यांना नीट कळलं पाहिजे, नाही तर ते पूर्वपक्षच त्याचंच निरूपण जास्त होऊन जाईल. तर समजवायला गेलो का आणखी भलतंच समज. पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पक्षाचं निरूपण. आणि बहुधा बोलणे अव्याव्यस्त बोलू. अव्याव्यस्त म्हणजे अव्यवस्थित, अस्तावस्थ. ते कधी फोन करतो तर ते काय म्हणतात, व्यस्त आहे. तर एकाने सांगितलं अभि अस्ताव्यस्त है वो. अव्यवस्थित. तर म्हणे अव्यवस्थित बोलू नये, व्यवस्थित. हे पहा, असं आहे, बुद्धीचा एक नियम आहे. जरसं एका क्रमाने सांगितलं तर समजणाऱ्याला सुद्धा बरोबर समजतं, कारण त्याची बुद्धी त्याचप्रमाणे समजते. बुद्धी सगळ्यांमध्ये एकसारखीच दिलेली आहे. त्याचा एक नियम आहे. जर एका विचारावरून दुसऱ्या विचारावरून दुसऱ्या विचारावरून तिचं, नाही तर कधी इकडे कधी तिकडे कधी असं झिगझॅग त्याला म्हणतात. म्हणजे एका विषयावर बोलतच नाही, कधी कधी हा. तर आधी बोलणाऱ्याला आपले विचार व्यवस्थित करावे लागतील. तर ते म्हणतात अव्याव्यस्त बोलवची नाही. नाही तर प्रवचन ऐकल्यावर जर विचारलं हां काय सांगितलं स्वामीजींनी, म्हणे मग स्वामीजींनाच विचारा. आम्हाला काहीच कळलं नाही काय सांगत होते. अव्यवस्थित. म्हणून आपल्या चिन्मय मिशनमध्ये त्याचे ट्रेनिंग दिलं जातं. प्रवचन कसं करायचं,
तर श्लोक घ्यायचा, मग एक शब्द घ्यायचा, मग त्या शब्दाची फोड करायची वगैरे वगैरे. अच्छा, मग इथे म्हणतात करावे वेद पारायण, सांगावे जनासी पुराण. वेदाचं पारायण करावं, आणखीन पुराण सांगावं. आता भागवत पुराण, शिवपुराण, विष्णू पुराण, किती पुराण आहे? 18 पुराण आहे. 18 पुराण, अष्टादश पुराणेषु वासस. आणि पुराण म्हणजे पुरा अपि नव इति पुराण, जुनं असून सुद्धा जे नवीन आहे त्याला म्हणतात पुराण. मराठीमध्ये काय म्हणतात? पुराणातील पुराण काय वांगे, पुराणामध्येच राहू द्या असंही, अशी दृष्टीने झालं पाहिजे. पुराणामध्ये खूप छान छान चिंतन आहे. मग माया ब्रह्मीचे विवरण साकल्य वदावे. माया ब्रह्म, आता याचं वर्णन दासबोधामध्ये खूप आहे. माया ब्रह्म सारखं येत राहतं. मूळ माया, आणखीन दुसरी कोणची माया? गुणमाया. मूळ माया, गुणमाया. किती वेळा वर्णन केलं आहे समर्थांनी. माया काय, ब्रह्म काय? माया दिसे ब्रह्म न दिसे, माया नासे ब्रह्म न नासे, माया उपजे ब्रह्म न उपजे, असं वर्णन आहे खूप. पण माया आणि ब्रह्म याचं काय करावं? विवरण करावं साकल्य, संपूर्णपणे. आणि विवरण करून सांगावं काय? की ब्रह्म सत्य आहे, माया खोटी आहे. नाही तर विवरण असं केलं की तो मायेमध्ये चढकला. जास्त वर्णन ब्रह्माचं करावं. गुरुविचार म्हणतात की आपण लोक आहे ना ब्रह्माबद्दल खूप बोलतो. जसं निवडणुका असतात त्यामुळे प्रचार करतात ना लोक. एक आहे प्रचार करणं आणि एक आहे मत देणं. तर ते काय म्हणतात, ब्रह्माचं आपण काय प्रचार करत राहतो, ब्रह्माबद्दल बोलत राहतो, पण मत देण्याची वेळ येते मायेलाच देतो. होत राहत आहे ना. म्हणजे ज्या प्रसंगी आपल्याला ज्ञान विचार करायचा आहे ते विसरून जातो. माया इज मोर पॉवरफुल देन ब्रह्म, असं मध्ये लोक म्हणतात. आणि तुम्ही म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, आम्ही म्हणतो जगत सत्यम ब्रह्म मिथ्या. तर हे विवरण करता आलं पाहिजे आणि ठसवून देता आलं पाहिजे की नाही, ब्रह्म सत्य आहे. हे पुढे आलेलंच आहे. ब्राह्मण्य रक्षावे आदरे, उपासनेची भजनद्वारे, गुरुपरंपरा निर्धारे, चळोचिने दावे. ब्राह्मण धर्माचे म्हणजे ब्राह्मणांना आवश्यक असणारे गुणांचे आदराने रक्षण करावे. म्हणजे ज्ञान, विज्ञान, शम, दम, श्रद्धा, हे सगळे जे गुण सांगितले आहे त्याचं रक्षण करावं. गुरुपरंपरा टिकवून ठेवावी. हे सगळं आहे परंपरेप्रमाणे. अच्छा, आता पुढे पहा. करावे वैराग्य रक्षण, रक्षावे ज्ञानाचे लक्षण, परमदक्ष विचक्षण, सर्व ही सांभाळी, कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ते उडे, ऐसे न बोलावे, सगुण कथा या नाव कीर्तन, म्हणजे निरूपण, सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे, असो वक्तृत्वाचा अधिकार, अल्पासन घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार, सकळ रक्षण ज्ञान सांगे, जेणे वेदज्ञान न भंगे, उत्तम सन्मार्ग लागे, प्राणी मात्रासी, असो हे सकळ सांडन, करावे गुणानुवाद कीर्तन, या नाव भगवत भजन, दुसरी भक्ती. तर पहा इथे परत जे लोक, आता पहा आपल्या चिन्मय मिशनमध्ये सुद्धा काय हे असतं, काय अभ्यास वर्ग. तर जे सेवक लोक आहे त्यांना हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. इथे वैराग्याचं रक्षण करावं, ज्ञानाचं लक्षण समजलं पाहिजे. कीर्तन ऐकता संदेह पडे, संदेह वाढे नाही. अनेक वेळा असं होतं म्हणे अभ्यास वर्गाच्या आधी संदेह कमी होता, आता जास्त संशय वाढले.
म्हणजे काहीतरी गडबड आहे. या ओव्या सगळ्या लक्षात ठेवायला पाहिजे. सत्य समाधान तेवढे, नीती न्याय साधन मोडे, ऐसे न बोलावे. असं न बोललं पाहिजे. हे पहा, कोरोनानंतर आपण पाहतो की अनेक लोक आजकाल खूप सगळे काय स्वतंत्ररित्या हे करतात ना, क्लासेस घेतात, वर्ग. तर हे सगळं जे इथे सांगितलेलं आहे ते त्यांनी वाचावं की कसं ते प्रवचन किंवा निरूपण करायला पाहिजे, नाहीतर चुकीचं होऊ शकतं. इथे पहा, एक ही ओवीसुद्धा फार महत्त्वाची आहे. सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. हे एक फार महत्त्वाचं आहे. अनेक वेळा काय होतं, निर्गुणाचं असं वर्णन करतात आणि सगुणाचं खंडन करत जातात. मग बेचारे त्या जो सामान्य माणूस आहे त्याची भक्ती ती खंडित होते. अरे म्हणे सगुण वगैरे तर नुसतं भाव आहे, खरं तर काय आहे, निर्गुण निराकार ब्रह्म आहे. आकार तर नुसता काय, नाशिवंत आहे. आता म्हणून गीतेमध्ये स्वतः भगवंत म्हणतात, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. श्रोत्याची पातळी काय ते पाहून तुम्ही निरूपण करा. जर त्याला कर्मामध्ये आवड आहे तर असं सांगा की जास्त तो कर्म करेल चांगल्या पद्धतीने. आता कर्म करते, कर्माचंच खंडन करायला सुरुवात केली. कर्माने तर अनित्य फळ मिळतं. मग काय ज्ञानच प्राप्त करा. आता त्याला ज्ञान समजत नाही, कर्म करता तेही त्यांनी सोडलं. आता काय त्रिशंकू स्थिती झाली. माया मिलीन राम, दुविधा में दोनों गए. म्हणून पहा किती छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. निर्गुणाचं वर्णन करा, पण असं नाही की भक्तीच संपून जाईल. नाही तेवढे आता मी पूजा करत नाही, लोक असं म्हणतात, जप करत नाही, आता नुसतं ध्यान. अनेक ठिकाणी मध्ये जातही नाही असंही होतं पार. तर ते जरा सांभाळून त्यांनी केलं पाहिजे. असो वक्तृत्वाचा अधिकार, अल्पासनं घडे सत्योत्तर. सगळ्यांना त्याचा अधिकार नाही आहे. अच्छा, मग पुढे पहा. आता तुम्ही वाचत राहा अजून. आणखी आता शेवटच्या 4 ओवी म्हणून मी पूर्ण करतो. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती, येदरथी संदेह नाही. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, हरिकीर्तने प्राणिमात सुशीळ होती. कीर्तने अविकृता घडे, कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संदेह बुडे. श्रोतया विठ्ठलांच्या सदा सर्वदा हरिकीर्तन, तेणे कीर्तने संतोषे परमात्मा, हरिकीर्तने वसी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवाद कीर्तनभक्ती निरूपण. दुसरा श्रीराम आहे ना. कीर्तनामुळे काय काय होतं हे इथे सांगितलेलं आहे. याला म्हणतात फलश्रुती. कीर्तन केल्याने काय काय होईल. आता ते कीर्तन म्हणजे नुसतं जे लोकांसाठी करतं ते नाही, स्वतःच जे आपण जे कीर्तन करतो आणि त्यानेसुद्धा होतंच. पण आता सगळेजण कीर्तनकार थोडी आहे, तर लोक म्हणजे आमच्यासाठी थोडी आहे. तर कीर्तन म्हणजे आपण स्वतः भगवंताचं जे गुणगान करतो एकांतामध्ये, त्यानेसुद्धा काय होईल, महादोष जाती. दोष म्हणजे काय, ज्यांनी मन दूषित होतं त्याला म्हणतात दोष. पॉल्युशन असतं ना, प्रदूषण. तर मनामध्ये प्रदूषण कशामुळे आहे तर म्हणजे दोष. काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष हेच मनाचं प्रदूषण आहे. त्यामुळे हे सगळं कमी 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 होत जाईल कीर्तन जर आपण केलं तर.
कीर्तने होय उत्तम गती. हां, भविष्यसुद्धा आपलं सुधारेल. मग कीर्तने भगवत प्राप्ती येदर्थी संदेह नाही. कीर्तनाच्या द्वारेच लोकांनी भगवंताला प्राप्त केलेलं आहे. एकच साधन कीर्तन. स्वतः नारद कीर्तनकार, कीर्तन करत राहतो ना, म्हणून पुढे आलेच आहे. अच्छा, कीर्तने वाचा पवित्र. तिकडच्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा भगवंताची जर चर्चा केली तर वाणी काय पवित्र होईल. कीर्तने होय सत्पात्र. जर आज आपण पात्र नाही आहे तर चांगले पात्र होऊ. आणि हरिकीर्तने प्राणी मात्र सुशीळ होती. किती फळ सांगितलेलं आहे, छान छान. कीर्तने अवेग्रता घडे. अवेग्रता म्हणजे एकाग्रता. मन एका ठिकाणी काय स्थिर होईल. कीर्तने निश्चय सापडे. आपल्याला एक निश्चय पक्का होतो, देव असा आहे. म्हणजे संदेह आहे, निश्चयाचा उलटं काय संदेह आहे ते पडे. श्रोता आणि वक्ता दोघांचं. आणि म्हणून सदा सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसुत करी आपण. म्हणून ब्रह्मदेवाचा मुलगा कोण? नारद. स्वतः तो काय नारायण 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 म्हणत आहे. आणि म्हणून तो भगवत रूपच झालेला आहे. याप्रमाणे इथे कीर्तनाचा महिमा सांगितला, अगाध महिमा. कीर्तने संतोषे परमात्मा. जेव्हा चांगलं कीर्तन आपण ऐकतो, सगळेजण कसे म्हणतात, काय छान काय छान. म्हणजे आतमधला जो परमात्मा आहे तो काय झाला? प्रसन्न झाला. सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरिकीर्तनी वसी. बावा, कुठे तीर्थामध्ये जायची गरजच नाही आहे. जे चांगले कीर्तनकार असतात तर 4-4 तास त्यांचं कीर्तन रंगतं आणि लोकही उठत नाही. कीर्तन करणंसुद्धा एक कला आहे खूपच. आणि त्याच्यामध्ये एवढे अंग आहे ना, त्याच्यामध्ये सोपं नाही आहे. प्रवचन करणं थोडं सोपं आहे, कीर्तन करणं कठीण आहे. तर इथे कीर्तनाचे 2 स्वरूप सांगितले आहे, हे लक्षात ठेवा. एक म्हणजे कीर्तनकार लोक जे करतात ते, आणि दुसरं म्हणजे आपण जे भगवंताचं गुणगान भजन करत आहे ते. दोन्ही आहे. सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरी. आजकाल तर कीर्तन कसं करायचं याचं शिक्षणसुद्धा दिलं जातं ना. कीर्तन विश्व, मोठे कीर्तनकार. चांगलं आहे, तो चांगला उपक्रम आहे. पण कीर्तनकारांना खूप सावध राहण्याची गरज आहे, हे सुद्धा आहे. नाही तर थोडं कसं काय होतं, ते पानचट होऊन जातं ना, काय म्हणतात त्याला, काय असे विनोद असं काहीतरी, त्यांनी त्या कीर्तनाची महिमा थोडी कमी होती पॉप्युलरिटीसाठी. तसं न झालं पाहिजे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.